हाय हॅलो नमस्कार. तर हा ब्लॉग आहे रिसेप्शनच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 11:30 वाजता शूट केलेला हा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आज म्हणजे बेसन बर्फी कशा पद्धतीने बनवली जाते विथ खव्यासहित बेसनाची बर्फी कशी आहे ते दाखवणार आहे. तर बघा, ही आचार्य पद्धतीने बनवलेली म्हणजे आचार्य लोकांनी बनवलेली बर्फी आहे. तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट केला होता. त्यांनी प्रथम यामध्ये तूप टाकून असं सुंदर प्रकारे बेसन या ठिकाणी भाजून घेत आहेत. सगळेजण गॅसवर खाली चिटकू नये म्हणून सतत हलवून हे बेसन छान प्रकारे त्यांनी भाजून घेतलेलं आहे. बेसन भाजण्यासाठी त्याने कंटिन्यू हात हलवत आहेत, कारण ते खाली चिटकू नये किंवा लागू नये त्यासाठी चालू त्यांनी कराय क्या भरपूर प्रमाणामध्ये तूप टाकून हे बेसन भाजून घेतलेलं आहे. बेसन घी और भाजताना बेसन त्याच्यामध्ये जेवढा आवश्यक असेल तेवढं तूप टाकलेलं आहे आणि एका साईडला तुम्हाला दिसत असेल पातेल्यामध्ये त्यांनी पाक करण्यासाठी ठेवलेला आहे. ज्यावेळेस बेसन भाजायला चालू असतं त्यासाठी बेसन हलवणं हे खूप गरजेचं असतं, जेणेकरून ते चिकटू नये किंवा करपू नये. त्यासाठी त्याला कंटिन्युअसली हलवणं देखील गरजेचं असतं. छान प्रकारे बेसन भाजल्यानंतर त्याने अशा प्रकारे त्याच्यामध्ये भरपूर असा खवा टाकून अशा प्रकारे हटवून घेतलेला आहे. कारण ज्यावेळेस खवा आणि बेसन दोन्ही एकत्र होईल त्यावेळेस त्याची पद्धत म्हणजे चांगल्या प्रकारचे बनवू शकतं. अशा प्रकारचं हे बेसन आहे. कसं बनवू शकतं हे आचार्य मामीने मला सांगितलं होतं, परंतु मी तुमच्याबरोबर व्हॉइस रेकॉर्डिंग न करता माझ्या आवाजामध्ये तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल. कारण ते हिंदीमध्ये सांगत होते म्हणून मी आपल्या मराठी भाषेमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. या ठिकाणी या साईडला नाचणी करायला चालू आहे, त्यामध्ये खवा देखील टाकलेला आहे. किती लोक जेवते थोड्या बनवून घेतलेलं आहे आणि ते बनवलेलं बेसन आणि तो जे खवा असेल ते सगळं काही ते मिळून तयार केलेलं ते होतं. आणि मी किती लोक जेवू शकतात जे तुम्ही बनवत आहात त्यामध्ये, तर त्याने 700 लोक जेवू शकतात. तर इजी त्यामध्ये 600 ते 700 लोक जेवून निघाले आणि भरपूर प्रमाणात बर्फी शिल्लक देखील राहिली. आम्हाला वाटले पुरेल का नाही, परंतु खरंच भरपूर प्रमाणात बर्फी शिल्लक राहिली. त्यानंतर बेसन आणि खवा छानपैकी भाजून झाल्यानंतर त्याने त्यामध्ये टाकलेली आहे ती म्हणजे विलायची, त्याचबरोबर ड्रायफ्रूट फूड यामध्ये त्यांनी टाकून घेतलेली आहे. विलायची छान प्रकारे बारीक केलेली होती मिक्सरवर आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकून ते सुंदर प्रकारे बारीक करून त्या बेसन आणि खव्याच्या याच्यामध्ये त्यांनी मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून एक प्रकारचा स्वाद यावा यासाठी ते मिक्स केलेलं आहे. त्यानंतर या पातेल्यात त्यांनी नाचणी तयार करून घेतलेली आहे, जी बेसनासाठी लागेल त्या प्रमाणाचं टेक्स्चर कसं आहे काय नाही त्यासाठी ते तयार करून घेतलं. त्यानंतर त्याने त्याच्यामध्ये थोडासा कलर ॲड केलेला आहे. कलर ॲड वगैरे झाल्यानंतर ते ज्यावेळेस सुकं होईल त्यावेळेस त्याने अशा प्रकारे खाली काढून घेतलेलं आहे बेसन आणि हाताने चोळत आहेत. त्या ठिकाणी बेसनामध्ये नंतर त्यांनी तूप टाकून मावा टाकून अशा प्रकारे तो जी नाचणी आहे ते पण टाकलेली आहे. ते सगळं टाकून अशा प्रकारे त्याने छान असं फेटून घेतलेलं आहे. कंटिन्यू फेटत होते, जेणेकरून त्याला एक प्रकारचं टेक्स्चर यावं यासाठी, आणि ज्याप्रमाणे लागेल त्याप्रमाणे ते बेसन आणि माव्याचं मिश्रण त्यामध्ये ॲड करत जात होते. सुंदर प्रकारे असं फेटायचं कंटिन्युअसली चालू होतं, कारण जेणेकरून जर चांगल्या प्रकारे फेटलं तरच त्यांचं म्हणणं होतं की बर्फी छान प्रकारे तुमची बनवू शकते. कारण तुम्ही जर फेटायची हॅगी केली, बघा कशा प्रकारे ते चोळून त्यामध्ये गुटळ्या होणे एकसारखं टेक्स्चर यावं त्यासाठी अशा प्रकारे चोळून बेसन आणि माव्याचं जे मिश्रण आहे ते चोळून त्याच्यामध्ये जी नाचणी होती त्यामध्ये ॲड करत आहे. जेवढं लागेल तेवढं, म्हणजे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं टेक्स्चर करत होते, जेणेकरून ज्यावेळेस ते टाकतील ट्रेमध्ये त्यावेळेस ते कट केल्यानंतर व्यवस्थित व्हावं. ते बघत होते सतत कंटिन्युअसली, एकजण हलवत होते एकजण चेक करत होते की टेक्स्चर कसं आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस तुम्ही बेसनाचे हे उलटण्यावरती मिक्सर जे आहे बेसनासाठी बनवलेलं मिश्रण ते घेतलं तर खाली न सांडवणे अशा प्रकारचं ते बनवत होते. म्हणजे जास्त चिकटही राहू नये, इजी घट्ट व्हावं, जेणेकरून बर्फी छान बनेल आणि सुंदर बनेल. त्यासाठी कंटिन्युअस त्यांचं म्हणजे काम चालूच होतं की ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या घरी पण त्याने 1 किलोमध्ये कशी बर्फी बनवू शकतात हे देखील मी त्यांच्याकडून घेतलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ त्याचा पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की 1 किलोला किती साहित्य लागेल काय लागेल, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेल जर कोणाला पाहिजे असेल तर. परंतु ही जास्तीत जास्त 600 ते 700 लोक जेवू शकतात, त्यासाठीचं हे बेसन मावा बर्फीची
रेसिपी चला म्हणलं तुमच्याबरोबर देखील शेअर करावी. जर कोणाला आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा होता आमच्या रिसेप्शनच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ. रात्री आम्ही हा 12 वाजता व्हिडिओ शूट करत होतो, कारण बर्फी करायला जवळजवळ त्यांनी मला वाटतं 10 वाजल्यापासून घेतलं, परंतु भाजणं, चोळणं, जे मिश्रण थंड करणं, नंतर डबल हे करणं, त्यासाठी भरपूर वेळ गेला. त्यानंतर एक प्रकारचं सुंदर असं टेक्स्चर ज्यावेळेस त्याला आलेलं आहे, पूर्णतः टेक्स्चर म्हणजे टाकू शकतो आपण ज्यावेळेस येईल, त्यानंतर त्यांनी अशा प्रकारे सगळ्या म्हणजे परत दुसऱ्या घाण्यासाठी देखील असं बेसन रेडी करून घेतलेलं होतं, जेणेकरून एक घाणा पहिल्यांदा केला त्यांनी, त्यानंतर दुसरा तयार करणार होते. कारण एकट्ट एवढं केलं तर त्यांनी म्हटले की बिघडू शकतं किंवा गुठळ्या बनू शकतात. त्यासाठी 2 टेक्स्चरमध्ये त्यांनी बर्फी केली. 2 भागामध्ये त्यांनी ते बर्फी बनवलेली होती. अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी ही बेसन बर्फी, मावा बर्फी खाण्यासाठी एकदम सुंदर अशी झाली होती. वेगळा काहीतरी युनिक पदार्थ म्हणून हा रिसेप्शनच्या फंक्शनसाठी आम्ही ठेवला होता. कारण जामून वगैरे हे आपले कॉमनच पदार्थ झाले, म्हणूनसाठी ही बेसन बर्फी किंवा मावा बर्फी असं जरी म्हटलं तरी चालेल, कारण याच्यामध्ये दोन्हीचंही प्रमाण आहे. मावा पण आहे, म्हणजे खावा जे म्हणतात आपल्या भागामध्ये ते, आणि बेसन ही दोन्हीही प्रमाण आहे. अशा प्रकारे छान प्रकारे त्यांनी बेसन आणि बर्फी टाकून दोघं जण कंटिन्युअसली हलवत होते, जेणेकरून कुठलाही भाग त्याला चिटकू नये. त्याचबरोबर त्याला जे त्याच्यामध्ये गुठळी आहे ती देखील बनू नये. त्यासाठी त्यांनी कंटिन्युअसली बघा, त्यांची म्हणजे जे हलवण्याची पद्धत आहे ती स्पीड आहे किंवा जी कशी आहे ते बघा. कारण आपण जर गेलो तर अशा प्रकारे आपल्याला नाही बनवू शकत, परंतु जे त्यांचं रोजचं काम आहे त्यामुळे त्यांना इझी आणि छान प्रकारे ते काम जमू शकतं. कारण आपणाला हे काम कधीही जमणार नाही, ज्यावेळेस आपण करायला जाऊ तरी देखील हे काम जमणार नाही, परंतु जे म्हणजे म्हणतात ना, ज्याची कला त्यालाच येऊ जाणं, तसा हा प्रकार आहे. जे आचारी लोक आहेत किंवा जे स्वयंपाक करणारे लोक आहेत त्यांची कला ही त्यांनाच येत असते, म्हणून तर ते इजी एवढ्या प्रकारचा. कारण आपण एखादा पदार्थ घेतला तर आपल्याकडून लगेच बिघडू शकतो किंवा काहीतरी त्याच्यामध्ये घेऊ शकतं, परंतु त्यांनी एवढी बर्फी कुठेही बर्फी चिटकली नाही किंवा खराब झालेले जे करपलेली वगैरे आहे असा अजिबात वास आला नाही. एक प्रकारचं सुंदर असं टेक्स्चर तुम्हाला दिसून येत असेल कशा प्रकारचं बनलेलं आहे. अतिशय सुंदर असं टेक्स्चर त्या बर्फीच्या ह्याला बनलेलं होतं. त्याने कंटिन्युअसली सतत हलवून ते अशा प्रकारचं टेक्स्चर त्यांनी बर्फीसाठी बनवलं. फायनली त्याने त्याच्यामध्ये बघा चेक केलं की खरंच हे बनवू शकतं का. त्यानंतर त्याने टाकला त्यामध्ये खोबरा किस, खोबरा पावडर, त्याचबरोबर याच्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे, कारण एक वेगळी चव यावी. ज्यावेळेस तुम्ही खाल त्यावेळेस थोडंसं खोबरं तुमच्या दाताखाली येईल. फायनली अशा प्रकारे सगळं हलवून झाल्यानंतर सुंदर असं टेक्स्चरची बर्फीसाठी त्यांनी ट्रेमध्ये ओतून घेतलेली आहे. बघा बर्फी तयार झालेली आहे संपूर्णतः, आणि ट्रेमध्ये त्याने ओतून घेतलेली आहे. संपूर्ण बर्फी ओतून घेतल्यानंतर त्यांनी संध्याकाळी लगेच ती कट देखील करून घेतली. दुसऱ्या दिवशी मेनू होता पापड वगैरे जेवणासाठी होते. ते म्हटले दीदी आपने कल शूटिंग ली आज नहीं ली, इसलिए मी थोडीशी त्यांच्याबरोबर शूटिंग घेतली. कारण त्यांचं म्हणणं होतं की रात्री तुम्ही भरपूर शूट घेतला, आता का घेतला नाही म्हणून, कारण ही होती सकाळची वेळ. आणि या ठिकाणी चालू होतं दुसऱ्या दिवशी सकाळी रिसेप्शनचं डेकोरेशन. असं संध्याकाळी रिसेप्शनचा कार्यक्रम, परंतु सकाळपासूनच डेकोरेशन असेल, स्टेज असेल किंवा मंडप असेल ते टाकण्याचं काम होतं. आणि फायनली संध्याकाळच्या वेळी रिसेप्शनचा फंक्शनचा कार्यक्रम चालू झाला. पाहुणेरावळे असतील, जे रिलेटिव्ह असतील, त्याचबरोबर गावातील लोक असतील ते येण्यासाठी सुरुवात झाली. आमच्यात देखील सगळेजण मुली वगैरे अशा प्रकारे सुंदर नटून तयार होत्या. मुलं आमच्या घरची, सगळ्यांना फोटो आणि व्हिडिओ काढायचा होता. त्याचबरोबर नवरदेवाची मित्रमंडळी वगैरे सर्वजण येऊन फोटो काढणं हे चालूच होतं. रिसेप्शनचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला संध्याकाळच्या वातावरणात. ही सगळी रिलेटिव्ह फॅमिली जी रिसेप्शनसाठी जमलेली होती ती सगळी रिलेटिव्ह फॅमिली आहे, जेणेकरून सगळेजणच आपापल्या नादामध्ये होते. आणि त्यानंतर रिसेप्शन झाल्यानंतर आम्ही गेलो जेवणासाठी आणि जेवणावर ताव मारण्यासाठी. तर या ठिकाणी आम्ही सगळेजणच म्हणजे फोटोशूट वगैरे झाल्यानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम संपल्यानंतर शेवटी जेवणासाठी गेलो. जेवायला गेल्यानंतर या ठिकाणी वाढत होता हा छोटासा मुलगा. त्याला म्हटलं नीट वाढ, तुला यूट्यूबमध्ये टाकत आहे यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये, म्हणून तो एकदम शिस्तीत मला वाढत होता. त्यानंतर फायनली आम्ही भारतीय बैठकमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणासाठी सुंदर अशा फोडणीचं वरण, आलू छोले मसाला, त्याचबरोबर वांग्याची भाजी, भात, पापडी, चपाती असा प्रकारचा मेनू होता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.